नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या पेरूचे बाजारभाव बघता सगळ्या शेतकऱ्यांमध्ये संतुष्टी खुशीचं वातावरण आहे. चांगली गोष्ट आहे. असेच मिळवत फक्त जे कोणी नावं ठेवतात किंवा अफवा फैलवण्याचं काम करतात की पेरू लागवड करून नुकसान होतं आहे, पेरू लागवडी भरपूर होत आहे, असं होतं आहे तसं होतं आहे. शेतकरी बांधवांनो, लागवडी 2-3 वर्षापासून जरी चालू आहे, पण आज जो भाव आहे, आजचा बाजारभाव 45-50 रुपये जागेवरनं उचलला जातोय. दिल्ली मार्केट 7च्या वर पोचलंय. म्हणून आपले कामं आपण करत राहा. ह्या बागेची 1 ऑगस्टला छाटणी घेता गेलेली छाटणी घेतली होती आपण. भयानक पावसामुळं सेटिंग कमी झाली होती. जेवढा लागलेला आहे तेवढा 20-15-20 फळं प्रति झाड आहेत. आता आपण आज 10 जानेवारी दुसऱ्या बहारासाठी तिसऱ्या बहार म्हणजे आज जो आता येतोय हा तिसऱ्या बहारासाठी छाटणी घेतोय. पहिली गोष्ट, बऱ्याच शेतकऱ्यांना छाटणी कशी घ्यावी, छाटणी कुठून घ्यावी, छाटणी कुठल्या प्रकारे घेतली गेली पाहिजे याच्यात बहुत गैरसमज असतात, अडचणी येतात. म्हणून पहिली तर गोष्ट, तुमचा पहिला बहार असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या बहारानंतर तर जवळजवळ आता हे जे आता या अशा जमीन लगत या फांद्या आहेत, शक्यतो झालं तर दुसऱ्या बहारानंतर जमिनीपासून बेडपासून तर अर्ध्या फुटापर्यंत तरी आपला स्ट्रम हा मोकळा पाहिजे. या जमीन लगत फांद्या जवळजवळ काढूनच टाकायच्या खालच्या असतील. कारण काय होतं, जेव्हा मिलीबाग हा जास्तीत जास्त जमिनीतनं एंट्री करत असतो आणि जमीन लगत फांद्यांमधूनही मिलीबागचं प्रमाण खूप जास्त वाढतं. आणि दुसरी गोष्ट, जर फळ लागलंही ते जमिनीला टेकल्यामुळं त्याचं नुकसान होतं, खराब होत असतं. त्यामुळं शक्यतोवर ह्या जमीन दोष फांद्या ह्या प्रकारे आपण काढून टाकणार आहेत, जेणेकरून स्टंप हा जोडजोड मोकळा असायला पाहिजे. त्यानंतर राहिली गोष्ट, आता आपली जे मेन जिथून आता आपण इथून पहिली छाटणी घेतलेली होती त्याच्यानंतर या ब्रँचेस वाढलेले आहेत. तर महत्त्वाची गोष्ट, छाटणी करताना आता हे इथून फांदी सुरुवात झाली, 1 2 3 4 चौथ्या तर 5व्या पानाला ह्या लेवलला छाटणी घ्या. चौथ्या तर 5व्या पानाला ह्या लेवलला याप्रमाणे छाटणी घ्या. आणि छाटणी घेताना जो कट मारतोय आपण तो असा तिरकस घ्या थोडा, बाकी काही अडचण नाही. आणि समजा काही शेतकरी फळावरही छाटणी घेतात. जर समजा आता तुमचं इथं फळ आहे या ठिकाणी, तर फळ ज्या फांदीला फळ असेल तर त्याला छाटणी करताना फळापासून 6व्या 7व्या 8व्या पानापर्यंत छाटणी घ्यायची. आणि रेग्युलर फांदी असेल आपली तर याप्रमाणे चौथ्या 5व्या पानावर छाटणी घेणं महत्त्वाचं आहे. बाकी दुसरं काही अडचण नाही. शेतकरी बांधवांनो, व्यवस्थित केलं स्वतः सगळं करू शकतो. बाकी काही अडचण असल्यास खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मानसी ॲग्रो फार्मला लागवड झाली असेल किंवा करायची असेल, क्वालिटी रोपं पाहिजे असतील, कमी खर्चात नियोजन पाहिजे असेल तर मला संपर्क साधा. धन्यवाद.